थंडीमुळे ज्यांची त्वचा कोरडी पडले, चेहरा काळा पडलाय अशांसाठी 100% फायदा करणारा हा व्हिडिओ आहे। एकही रुपया खर्च न करता घरातल्या किचनमधल्या वस्तूंपासून आपण आपला चेहरा कसा मऊ, मुलायम आणि गोरापान करू शकतो हेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे बेसन पीठ। अगदी पूर्वीच्या काळी राण्या महाराण्या सुद्धा चेहऱ्याला बेसन पीठ लावायच्या। पूर्वीच्या स्त्रिया सुद्धा ज्या वेळेस कोणत्याही क्रीम अवेलेबल नव्हत्या तेव्हा बेसन पिठाचा वापर केला जायचा, कारण बेसन पीठ हे नॅचरल ब्लीच आहे। बेसन पिठामध्ये स्किन ब्राइटनिंग प्रॉपर्टीज असतात। चेहऱ्याचा काळेपणा मुळासकट काढून फेकण्याचं काम बेसन करतं। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ, जे सगळ्यांच्या घरामध्ये असतंच। जेवढं बेसन पीठ आपण घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्याच प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। दोन्हीही समान क्वांटिटीमध्ये आपल्याला नको आहेत। आता या दोन्ही पिठांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की गव्हाचं पीठ का घेतलं, तर गव्हाच्या पिठामुळे काय होतं, आपला जो चेहरा आहे तो घट्ट होतो। म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपल्या चेहऱ्यावर हातावर सुरकुत्या येतात, तर त्या निघून जाण्यासाठी, चेहरा टाईट होण्यासाठी गव्हाचं पीठ खूप फायदेशीर आहे आणि हे कदाचित तुम्हाला माहीतही नसेल। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध इथे मी घेतलेलं आहे। हे कच्चं दूध नाहीये, हे तापवून थंड केलेलं दूध आहे। आपल्याला अशा दुधाचा वापर या उपायासाठी करायचा आहे ज्याच्यामध्ये थोडीशी सायही असेल, कारण सायीमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती जी डेड स्किन आहे ती निघून जाते। आपला चेहरा नॅचरली मॉइश्चराइज होतो, म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये जो कोरडेपणा आलेला आहे तो या दुधामुळे आणि दुधातील सायीमध्ये असलेला ओलाव्यामुळे निघून जातो। चेहरा अगदी सॉफ्ट व्हायला लागतो। आता या तिन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे। तयार झालेला हा फेस पॅक तुम्हाला रात्रीच्या वेळेस चेहऱ्याला लावायचा आहे। फेस पॅक लावण्याआधी चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आणि मग फेस पॅक चेहऱ्याला लावायचा आहे। लावल्यानंतर 10 ते 12 मिनिटं चेहऱ्याला तो तसंच ठेवायचा। त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता। अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला फरक जाणवेल। म्हणजे तुम्ही आज रात्री उपाय केला तर तुम्हाला सकाळी दिसेल की चेहऱ्यावरती आलेल्या सुरकुत्या, कोरडेपणा 80% कमी झालेला असेल, चेहऱ्यावर ग्लो आलेला असेल। आणि इथे जे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे तेच आपल्या या उपायाचा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ज्यामुळे तुमची त्वचा जी आहे ती घट्ट होईल, सुरकुत्या कमी होतील। आणि हो, बऱ्याच लोकांना चेहऱ्याबरोबरच हातापायांवरही थंडीमध्ये सुरकुत्या येतात, तर त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता। हातापायांनाही हा फेस पॅक तुम्ही लावू शकता। 100% तुम्हाला फायदा होणार आहे। काळवंडलेली त्वचा अगदी गोरीपान होईल, चेहऱ्यावरती ग्लो येईल आणि तुमची जी ड्राय स्किनची समस्या आहे ती मुळासकट निघून जाईल। आता मी व्हिडिओमध्ये लावते त्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याला हे अप्लाय करू शकता। डायरेक्ट हाताने लावलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही। आणि थंडीमध्ये अजून एक टिप मी तुम्हाला सांगत आहे की भरपूर पाणी प्या। थंडी असल्यामुळे जास्त तहान लागत नाही, त्यामुळेही आपली त्वचा कोरडी पडते, परंतु आपल्या शरीराला पाण्याची तितकीच आवश्यकता असते जितकी उन्हाळ्यात असते। म्हणून भरपूर पाणी प्या, सकस आहार घ्या आणि जे जंक फूड आहे ते खाणं टाळा, म्हणजे चेहऱ्यावरती कोरडेपणा येणार नाही, चेहरा वेळेच्या आधीच म्हातारा दिसणार नाही। तरुण राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, या व्हिडिओचा थोडा जरी तुम्हाला फायदा झाला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हो, या व्हिडिओला पुढे शेअर करायला अजिबात विसरू नका, म्हणजे दुसऱ्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल। तसेच तुम्हाला यानंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते मला खाली कमेंटमध्ये सांगा। आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।